वोट फॉर नोट या खटल्यातून खासदारांची सुटका नाहीये। सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलाय। मतांसाठी पैसे देणाऱ्या खासदारांना कायद्यानं संरक्षण नाही दिलंय। 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं 1998चा हा निर्णय बदललाय। पैसे घेऊन मतं देणाऱ्यांचीही सुटका नाहीये असं सुद्धा कोर्टाचं वक्तव्य समोर आलंय। सर्वोच्च न्यायालयाचा खासदारांना विशेष संरक्षण देण्यास हा थेट इन्कार या संपूर्ण गोष्टीतून समोर येतोय। नोट फॉर वोट प्रकरणी खासदारांना खटल्यातून दिलासा नाहीये। सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निकाल हा बदलणारा हा नवा निकाल आता बदलू शकतो। घटनापीठानं 1998च्या जेएमएम लाचखोरी प्रकरणातील निर्णयावर पुनर्विचार केलाय। सीता सोरेन खटल्यात दोषमुक्तेवर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय। सर्वोच्च न्यायालयानं 1998 मध्ये दिलेला यापूर्वीचा निर्णय हा रद्द केलाय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिल्याचं कळतंय, काय अपडेट? या अगोदर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने या संदर्भात निर्णय देताना असं सांगितलं होतं की संविधानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर विधानसभा अध्यक्षच्या दालनामध्ये ज्या काही घटना घडतात त्यामध्ये हस्तक्षेप करण्यात नकार दिला होता। सातत्यानं विधिमंडळ आणि कायदेमंडळ याच्यामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं की न्यायमंडळ आणि विधिमंडळावर एक पुसटशी रेषा असते। मात्र आणि सातत्यानं लोकप्रतिनिधी याचा दाखला देत असतात की विधिमंडळात ज्या काही घटना घडतात त्याच्यावरती कायद्याने न्यायमंडळ लक्ष घालू शकत नाही। थोडक्यात न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। मात्र आता आजचा हा निकाल जो आलेला आहे हा अत्यंत महत्वाचा आहे। यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखादा लोकप्रतिनिधी कायद्याचा पायमल्ली करत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने हस्तक्षेप करत असेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतं आणि अशा पद्धतीने लाच घेणं चुकीचं आहे। एखाद्या जनतेची कामं करण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी जर त्याचे पैसे मागत असेल किंवा मतदान करण्यासाठी किंवा जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी सभागृहामध्ये अशा पद्धतीने जर पैसे घेतले जात असतील तर हे लोकशाहीसाठी मारक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा निकाल हा अत्यंत महत्वाचा आहे। कारण प्रकरण असे सातत्याने उपस्थित केले जात असतात की जे सभागृहामध्ये घडतंय त्याच्यावरती न्यायालयात जाता येणार नाही असं दाखले देखील देण्यात आले की वोट फॉर कॅश या प्रकरणामध्ये सोमनाथ चॅटर्जी जेव्हा लोकसभा अध्यक्ष होते त्यांनी सरन्यायाधीशांनी तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाने जी नोटीस पाठवली होती ती नोटीस स्वीकारण्यास नकार दिला होता। कारण हे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतं। न्यायमंडळ आणि कायदेमंडळ यामध्ये सातत्याने संघर्ष त्यावेळेस पाहायला मिळाला होता आणि त्या दृष्टिकोनातून आजचा निकाल जो आहे जर एखादा लोकप्रतिनिधी त्याचे कार्य करताना जर अशा पद्धतीने वागत असेल किंवा पैसे घेत असेल तर त्याला कुठल्याही कायद्याचं संरक्षण विशेष बाब म्हणून देता येणार नाही असं आजच्या निकालामधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। घेतच राहतोय शिवाजी, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत। आपल्याबरोबर पुढारी न्यूजचे ज्येष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत। सर, सर्वोच्च न्यायालयानं हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिल्याचं कळतंय। या आधीचा निकाल बदलून आता हा नवा निकाल समोर आलाय। गार्गी, मला वाटतं आपल्या न्यायव्यवस्थेचं हे खूप मोठं पण म्हणावं लागेल। कारण आधी सर्वोच्च न्यायालयानंच हा 1998च्या झारखंड मुक्ती मोर्चा लाचखोरी प्रकरणात जो निकाल दिला होता तो निकाल बदलणार हा निकाल आहे। तुम्ही योग्य शब्द वापरलात की हा ऐतिहासिक निकाल आहे। सर्वोच्च न्यायालयानं खासदारांना स्पष्ट शब्दात बजावलेलं आहे की खास संरक्षण तुम्ही केवळ खासदार आहात म्हणून दिलं जाऊ शकत नाही। प्रकरण काय होतं की त्यावेळी जे घडलेलं जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा एक नोट फॉर वोट घडलेलं होतं। त्या प्रकरणात त्यावेळी 1998चा जो निकाल आला, कारण खासदारांचं म्हणणं दरवेळी असं असतं की ज्याचं आता या प्रकरणातल्या ज्या सीता सोरेन आहेत त्यांनी सुद्धा तो मुद्दा आणलेला। त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही खासदार आहोत, आम्हाला घटनेनं एक संरक्षण दिलेलं आहे संविधानानं। संविधानाकडे बोट दाखवत त्यांनी म्हटलेलं की ज्या गुन्हेगारी कारवाईचा विषय आहे त्यात संविधानाच्या 194(2) या कलमानुसार आम्हाला अधिकार आहे, तुम्ही नाही आमच्या विरुद्ध कारवाई करू शकत। त्या प्रकरणाची आधी जी सुनावणी झाली ती 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर झाली। त्यानंतर या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत, यात असलेलं व्यापक जनहित लक्षात घेत त्या 5 सदस्यीय पीठानं हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं जावं असं स्वतःहून सांगितलं। त्यानंतर सध्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली जे 7 सदस्यीय घटनापीठ तयार झालं त्या
घटनापीठानं सुनावणी करून एक स्पष्ट शब्दात आता बजावलेला आहे की हा राजकीय क्षेत्रातील राजकारणातील सदाचाराचं प्रकरण नाही. त्यांनी असं म्हटलं की संविधानात 105 कलम 105(2) किंवा कलम 194(2) यात संसद आणि विधानसभा म्हणजे खासदार आणि आमदार यांना सूट देण्याचं जे प्रावधान करण्यात आलेलं आहे, जी सोय करण्यात आलेली आहे, त्याचं कारण एवढंच आहे की हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी मोकळ्या वातावरणात आणि कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांची भीती न बाळगता आपलं कर्तव्य बजावावं, सामान्य माणसांचे प्रश्न त्या सभागृहांमध्ये मांडावेत. परंतु जिथं नोट फॉर वोटचा विषय येतो, अशा प्रकारे लाच घेऊन तुम्ही तुमचे विचार सभागृहात मांडता, तिथं ते काय जनहिताचं नसतं ना. त्याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठानं 1998चा आपल्याच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदललेला आहे. खूप मोठा निकाल आहे. तुम्ही म्हणाल तसं हा ऐतिहासिक निकालच म्हणावा लागेल. गार्गी. बरं, भोईटे सर, त्याचबरोबर आता निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि हा निकाल येणं, तर या संपूर्ण परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहाल? एक महत्वाचं आहे यात. घडतंय कसं की काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की महुआ ज्या आहेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार, त्यांचा एक ईमेलचा विषय पुढे आला होता. त्यातलं प्रकरण असं होतं की त्यांनी एका देशातल्या हिरंदानी समूहासाठी एक प्रकारे, आपल्याकडे लॉबिंग हे कायदेशीर नाही अमेरिकेत जसं असतं तसं, तर त्या प्रकारचं त्यांनी काम केलंय का असे आरोप झालेत. पुढे संसदीय समितीने चौकशी केली आणि त्यांना त्यांची खासदारकी सुद्धा गेली. त्या प्रकरणात सुद्धा हाच मुद्दा पुढे आलेला की खासदारांचे अधिकार. परंतु जेव्हा लक्षात आलं की त्यांनी, त्या खासदार महोदयांनी, त्या महिलेनं आपला ईमेलचा पासवर्ड जो पार्लमेंटचा असतो तो सुद्धा त्या उद्योग समूहाच्या एका अधिकाऱ्याला सोपवला होता. आता एवढं पुढचं जर टोकाचं काही खासदार करत असतील आणि त्यानंतर जर आम्ही खासदार आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून तुम्ही आम्हाला संरक्षण द्या असं जर सांगत असतील आणि त्यावेळी जर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ अशी परखड भूमिका घेत असेल की ठीक आहे, तुम्हाला अधिकार आहेत, संविधानानं अधिकार दिलेले आहेत, परंतु त्याच वेळी तुमची जबाबदारी सुद्धा आहे. त्यामुळे आधीचा निर्णय बदलून 1993 मध्ये नरसिंहराव सरकारला समर्थन देण्यासाठी जे वोट फॉर नोट झालं होतं, नोट फॉर वोट, तो त्या प्रकरणातला 1998चा निकाल बदलत आता 25 वर्षांनी सर्वोच्च न्यायालय इतिहास घडवत असेल तर ते खूपच चांगली बाब आहे असं म्हणावं लागेल. कारण यामुळे आम्ही खासदार आहोत, आम्ही आमदार आहोत, आम्ही वाटेल ते केलं तर चालेल या मानसिकतेतून वावरणारे मुठभर जे असतात त्यांच्यामुळे होणारी इतर खासदारांची बदनामी सुद्धा टळू शकेल. उलट खरं पाहता त्यांची बदनामी होऊन जो त्यांच्या विशेष अधिकाराचा एक प्रकारे भंग होतो तो होणार नाही असं वाटतं. गार्गी. जी, नक्कीच धन्यवाद भोईटे सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. वोट फॉर नोट खटल्यातून खासदारांची सुटका नाहीये. मतांसाठी पैसे देणाऱ्या खासदारांना कायद्यानं संरक्षण नाकारलेलं आहे. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं 1998चा हा निर्णय बदललाय. पैसे घेऊन मत देणाऱ्यांची ही सुटका यामुळे नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचा खासदारांना हे विशेष संरक्षण देण्यास थेट असा इन्कार या संपूर्ण निर्णयावरून आपल्या समोर येतोय. नोट फॉर वोट प्रकरणी खासदारांना आता खटल्यातून कुठल्याही प्रकारची सुरक्षा मिळणार नाहीये. घटनापीठाने 1998च्या JMM लाचखोरी प्रकरणावरील निर्णयावरती हा पुनर्विचार केल्याचं कळतंय. सीता सोरेन खटल्यात दोषमुक्तेवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1998 मध्ये दिलेला यापूर्वीचा हा निर्णय रद्द केला आहे. तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा हा निकाल असल्याचं कळतंय. वोट फॉर नोट खटल्यातून खासदारांची सुटका नाहीये. हा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं केलाय. या आधीचा जो निर्णय होता तो निर्णय बदलून आता हा नवा निर्णय समोर आलाय. त्यामुळे आता खासदारांना कुठल्याही खटल्यामध्ये अडकल्यानंतर संरक्षण मिळणार नाहीये.